नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो खूप खास होणार आहे आणि तुमच्यासाठी तर खूपच उपयोगी होणार आहे. तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत की साधा ब्लाऊज, जो साधा ब्लाऊज असतो ना, त्याच्यापासून आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज म्हणजे जो 4 टक्स ब्लाऊज आपण कट करतो ना, म्हणजे 1 टक्स 4 टक्स, त्याच्यापासून आपण बनवणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊज. तर ज्या आपल्या मैत्रिणी नवीन शिकत आहेत, तर त्यांना काय होतं, प्रिन्स कट कटिंग करताना बऱ्याच वेळा खूप अडचणी येतात किंवा तो कट अवघड वाटतो, जोडाजोडी करावी लागते, अस्तर जोडून परत कुठला पार्ट कुठल्या साईडला जोडायचं, किती पप घ्यायचं, इतका गोंधळ होतो ना. तर मैत्रिणींनो, आता अजिबात टेन्शन घेऊ नका, टेन्शन विसरा. अगदी 1 मिनिटात तुमचा प्रिन्स कट ब्लाऊज तयार होणार आहे. आणि न कटिंगची टेन्शन, न जोडाजोडीची टेन्शन, आणि फक्त एका टिपेमध्ये आपला ब्लाऊज तयार होणार आहे. फक्त साध्या ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे आपल्याला आणि त्या ब्लाऊजवरून आपण प्रिन्स कट ब्लाऊज तयार करणार आहोत. खूप सोपी, खूप छान पद्धत, जी मी पद्धत स्वतः कस्टमरचे ब्लाऊज शिवताना ही पद्धत मी वापरते आणि ह्याच पद्धतीनं मी कस्टमरचे ब्लाऊज सर्व शिवते. एकदम 1 नंबर फिटिंग येतं, कुणाची कधीही तक्रार येत नाही आणि पप तर 1 नंबर येतो, परफेक्ट फिनिशिंग आणि फिटिंग येतं. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, ही गोष्ट मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की त्याचा तुम्हाला खूप सारा उपयोग होणार आहे आणि आपला वेळही खूप वाचणार आहे. तर ही आयडिया तुम्हाला बघितल्यावर खरंच खूप आश्चर्य वाटेल, इतकी सोपी पद्धत आहे का प्रिन्स कटची. तर मैत्रिणींनो, आपण वेळ न वाया घालवता साध्या ब्लाऊजपासून प्रिन्स कट ब्लाऊज कसा बनवायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. तर चला करूया सुरुवात. तर बघू शकता मैत्रिणींनो, आता हा जो आहे ना, हा साधा ब्लाऊज म्हणजे जो 4 टक्स असतो ना, तर तो ब्लाऊज मीचं जसं कटिंग असतं ना, ते कटिंग मी केलेलं आहे. आता त्याचं रूपांतर आपण प्रिन्स कटमध्ये करणार आहोत, म्हणजे साधा ब्लाऊज कन्वर्ट करणार आहोत प्रिन्स कटमध्ये. तर अगदी सोपी आणि खूप छान पद्धत आहे. तर साध्या ब्लाऊजचं जसं कटिंग करतो ना, तसं हे मी कटिंग करून घेतलेलं आहे. आता काहीही आपल्याला करायचं नाही आहे. तर बघू शकता, हा आहे 36 साईजचा ब्लाऊज आणि आपल्याला प्लस मी 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता, गळा उंची घेतलेली आहे 6 इंच आणि ह्याची उंची घेतलेली आहे पूर्ण 16.5 इंच आणि आपल्याला एक्स्ट्राचं वाढवून घ्यायचं आहे मार्जिन वगैरे घेताना तिकडं. आता आपण काय करणार आहोत, 36 साईजला वरून आपल्याला घ्यायचं आहे 10.5 इंचावरती आणि आपल्याला इथून जिथं हुकलूक पट्टी लावतो ना, तिथून घ्यायचं आहे आपल्याला 4 इंचावरती. तर बघू शकता, इथून 4 इंच वरून मी 10.5 इंचावरती घेतलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर आता इथपर्यंत तर तुम्हाला लक्षात आलंच असेल. आता इथून आपल्याला घ्यायचं आहे 1.25 इंच आणि ह्या साईडला आपल्याला घ्यायचं आहे 1.25 इंच आणि आपल्याला क्रॉस आखून घ्यायचा आहे. असा जसं आपण टक्स घेतो ना, तशा पद्धतीनं आपल्याला असा क्रॉस आखून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथून असा शेप द्यायचा आहे. बघू शकतो. आणि काय करायचं आहे, इथून टक्स घेतला की ह्या दोन्हींचा परत आपल्याला मध्य करायचा आहे आणि तिथून आपल्याला 3 इंचावरती पण टक्स घ्यायचा आहे. तो टक्स असतो तो 1/2 इंचाचा असतो, तो जास्त ब्रॉड नसतो. तर अशा पद्धतीने तर आपण काय केलेलं आहे, पूर्ण हे अस्तर जोडून घेतलेलं आहे. तर बघू शकता, हे वरचं मेन कापड आहे, हे आहे अस्तर. तर तुम्ही बघू शकता आणि काय केलेलं आहे, इथून घेतलेलं आहे मी 10.5 इंचावरती, इथून मी प्रिन्स कटचा शेप दिलेला आहे, इथून घेतलेला आहे 4 इंचावरती 1.25 इंचाचा, म्हणजे टोटल झाला आपला 2.5 इंच टक्स. आणि इथून बघू शकता, इथून 1/2 इंच आपल्याला अंतर ठेवून इथला एक टक्स घ्यायचा आहे आणि हा आहे 36 साईजचा ब्लाऊज. तर आता आपण खूप सोप्या पद्धतीनं टक्स घेणार आहोत. तर आपल्याला असं धरायचं आहे इथे बरोबर आणि आपल्याला टक्स मारायला सुरुवात करायची आहे. तर बघू शकता आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, जिथं आपला पॉईंट घेतलेला आहे ना टक्सचा, तिथं येऊन थांबायचं आहे, म्हणजे सुई थांबवायची आणि नंतर काय करायचं आपल्याला, इथून 1/2 इंच अंतर घेऊन आपल्याला
आपण जसा हा टक्स आखून घेतलेला आहे की नाही, तशा पद्धतीनं आपल्याला टीप मारत यायचं आहे. तर मी कशा पद्धतीनं टीप घेतली दाखवते तुम्हाला. तर हे बघू शकता. तर अशा पद्धतीनं मी टीप घेतलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे हा जो टक्स आहे ना, हा दोन्हींचा मध्य घेऊन केलेला, तिथं पण आपल्याला टीप मारायची. हा टक्स असतो ना, हा पाव इंचाचा टक्स असतो. सुरुवातीला इथं पाव इंचानी कमी कमी करत आपल्याला यायचं आहे इथे. तर बघू शकता किती सुंदर आपला हा टक्स आलेला आहे. तर आपल्याला डबल टीप मारून घ्यायची आहे. नेहमी लक्षात ठेवा, कुठलंही टक्स असू दे, काहीही असू दे, आपल्याला नेहमी कटोरी असू दे, फोर टक्स असू दे, तर आपल्याला नेहमी डबल टीप मारून घ्यायची आहे. तर बघू शकता किती सुंदर आपला असा पफ आलेला आहे. तुम्हाला दिसतच असेल. हे बघू शकता, इथं आपला पॉईंट आलेला आहे आणि तिथं बरोबर हे आडवी मी टक्स घेतलेला आहे आणि तिथून आपल्याला असं जसा शेप आपण प्रिन्स कटचा दिलेला आहे ना, तसा आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर खूप सुंदर हा पफ येतो. फिटिंगलाही खूप छान हा पफ बसतो आणि आतल्या साईडला पण बघा कशा पद्धतीने टक्स घेतलेला आहे. तर इथून टक्स घेत इथं जिथं मेन पॉईंट आहे तिथं थांबून परत आपल्याला अशा साईडनं असा शेप देऊन घ्यायचा आहे. बघू शकता मी किती अंतर घेतलेलं आहे टिपेचं. इथून आपल्याला जास्त घेत इथं कमी यायचं आहे आणि परत पाव इंच अंतर ठेवून इकडं टीप मारायची आहे आणि परत इथं पाव इंचाचा टक्स घ्यायचा आहे. तर खूप सुंदर असा आपला हा पफ आलेला आहे. बघू शकता एकदम फिनिशिंग सहित. तर आता आपल्याला खालच्या साईडला पण आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे, म्हणजे फिनिशिंग पट्टी खालच्या साईडला. तर त्यासाठी बघू शकता मी किती इंच कापड घेतलेलं आहे. तर ही पट्टी घेतलेली आहे मी 1.25 इंच. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार 1.25 इंच घेऊ शकता. एका साईडला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. तर एक साईडला आपल्याला असा फोल्ड व्यवस्थित करून घ्यायचा आहे. तर बघू शकता आणि आता आपण ही पट्टी अशा पद्धतीनं खालच्या साईडला अशी जोडायची आहे. तर बघू शकता आता आपल्याला याच्यावरून दाब टीप घ्यायची आहे इथे. आणि आता ही पट्टी ना आतल्या साईडला आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची आहे. तर बघू शकता किती छान आपली ही पट्टी जोडल्या गेलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं, इथे आपल्याला लूप पट्टी जोडून घ्यायची आहे. लूप पट्टीसाठी आपल्याला अस्तर कमी जर पडत असेल तर जोडून घेऊ शकता तुम्ही.
तर आता हे पूर्ण पट्टीला आपण लूपपट्टी प्रत्येकाची कुठल्याही म्हणजे आवडीनुसार असते. कुणाची डाव्या साईडला असते तर कुणाची उजव्या साईडला असते. तर आता आपण बघूया, इथे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला लूपपट्टीसाठी जोडून घ्यायचे. लूपपट्टी पूर्ण आपल्या ब्लाऊजला ह्या तर बघू शकता, अगदी फिनिशिंग सहित आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे शिस्तीत. तर बघू शकता मैत्रिणींनो, आपला हा ब्लाऊज किती व्यवस्थित तयार झालेला आहे. अगदी कुठंही काहीही हे नाही आहे, चून नाही आहे, काही नाही. फिनिशिंग सहित, पफ सहित अगदी खूप कमी वेळेमध्ये आपला हा ब्लाऊज तयार झालेला आहे. याचा पफही खूप सुंदर बसतो. तर न कटिंगचं टेन्शन, म्हणजे जसं प्रिन्स कटला आपली जोडाजोडी असती त्याचं टेन्शन नाही. परत त्याच्यानंतर आपल्याला ह्याचं पण टेन्शन नाही आहे, म्हणजे कटिंग करा आणि परत इकडून तिकडून जोडा. त्यामुळे एका टिपेमध्ये आपला हा प्रिन्स कट अगदी खूप सोप्या पद्धतीनं तयार होतो. तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की प्रिन्स कट बनवून बघा, तर खूप सुंदर आपला प्रिन्स कट तयार होणार आहे. तर मैत्रिणींनो, ही सोपी पद्धत, ही सोपी आयडिया तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.